लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे आणि अशातच आज प्रहारची एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। आपल्या सोबत आमदार बच्चू कडू आहेत। भाऊ, बैठक पार पडलेली आहे। 11 तारखेला तुम्ही जाहीर सभा घेतायत, काय सांगणार? आम्ही सगळ्या तालुक्यात अमरावती विभाग आणि नागपूर विभागात आम्ही फिरतो आहे। उद्या परवापासून आम्ही सगळीकडे दौरा करतो आहे आणि मला वाटतं 4-5 एप्रिलपर्यंत आमचे सगळे दौरे पूर्ण होईल। त्यामधून आम्ही ह्या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत। मला वाटेल का आता इथं आपण पाऊल टाकलं पाहिजे आणि अशी जर व्यवस्था असली तर आम्ही पाऊल टाकू आणि प्रहार मजबूत करण्याच्या सोयीनं आणि प्रहारचा एक खासदार व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही तशा पद्धतीनं प्रयत्न करतो आहे। 26 तारखेपासून अमरावतीसाठी नामांकन दाखल करायला सुरुवात होत आहे। थेट प्रश्न, अमरावतीमध्ये प्रहारचा उमेदवार असणार का? मला असं वाटतं का सध्या आम्ही ते सांगता येत नाही। मी काय म्हटलं, काही पक्ष चुका करते का ते पाहतोय। त्यांची चूक आमचा एक खासदार बनवू शकते। त्यांनी चुकीचं पाऊल टाकलं का प्रहारचा खासदार अमरावतीत दिसेल। पण दिवस कमी राहिले उमेदवारी अर्ज। दिवस आम्ही वर्षभर फिरतच असतोय, काही मोठी गोष्ट नाही आहे। जेव्हा उभं राहू तेव्हा चौके मारणं सुरू करून टाकू। प्रहारचा निर्णय बच्चू कडू घेतात, पण यावेळेस राजकुमार पटेलांवर निर्णय तुम्ही धकावलेला आहे। मी राजकुमार, मला वाटतं या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या भूमिका अधिक चांगल्या पद्धतीनं समोर येणं गरजेचं आहे आणि राजकुमारजी या बाबतीत अतिशय पूर्ण अभ्यास करून आहे। बऱ्याच गोष्टी त्यांनी मला सांगितल्या अमरावतीच्या बाबतीत, त्याच्यामुळं काही निर्णय ते नक्कीच त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवून त्यांना तो अधिकार आम्ही दिलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात राजकुमारजीच निर्णय घेईल। प्रहारची साथ राजकुमार पटेल सोडतात अशा चर्चा अनेकदा होतात, म्हणूनच निर्णय त्यांच्यावर सोपवला। नहीं, राजकुमार और हम अलग हो ही नहीं सकते। हम इतने गहरे दोस्त हैं, आपको पता नहीं। शेवटला प्रश्न, बावनकुळेंची भेट घेतलेली आहे अडसूळ पिता पुत्रांनी। खासदार नवनीत राणा देखील भाजपकडून इच्छुक आहे। दुसरीकडे अडसूळ म्हणतात भाजप जर तिकीट देत असेल आणि एकनाथ शिंदेंनी जर होकार दिला तर निवडणूक लढवणार अमरावतीमधून। कसं पाहता या भेटीकडे? मला असं वाटतं का या सगळ्या याच्यामध्ये कोणाला तिकीट भेटन कोणाला नाही भेटन याच्यापेक्षा आम्ही सध्या आमचे मुद्दे, इथले असलेली व्यवस्था आणि त्यात प्रहारची भूमिका, या सगळ्या गोष्टीवर अधिक बारीक लक्ष देऊ आणि कोण काय करतं याच्यापेक्षा आम्ही काय करावं त्याच्या बाबतीत आम्ही व्यवस्थित अभ्यास करणार आहोत। शेवटला प्रश्न, आजचे जे भाषण पाहून चर्चा आहे की महायुतीमधनं बच्चू कडू बाहेर पडणार। तुम्ही वक्तव्य केलं की मी महायुतीत आहे का हेच समोरच्यांना विचारलं पाहिजे, का असं वाटतं? नाही, एकंदरीत जे काही भूमिका त्यांची आहे, काय होतं आहे का काही गोष्टी विश्वास घेणं, 2 आमदार आमची इथं आहे, राज्यभरात प्रहार संघटना आहे आणि अशा वेळेस ज्या भूमिका मोठ्या पक्षाच्या पाहिजे त्या स्पष्टपणे जेव्हा दिसत नाही तेव्हा या गोष्टीवर सहज लोक कार्यकर्ते विचारतात आणि कार्यकर्त्याचे हे प्रश्न असल्यामुळं का साध्या जिल्हा नियोजनच्या समितीमध्ये कार्यकर्त्याला घेतल्या जात नाही, संजय गांधीमध्ये असेल, शेतकऱ्याचे महत्त्वाचे मुद्दे असेल जे आम्ही सभागृहामध्ये मांडले, इथं सोयाबीनचे भाव कसे पाडले गेले, कापसाचे भाव कसे पडले, बेरोजगारांसाठी जे काही आज आम्ही पाहतो का जे काही परीक्षा घेतल्या जातं त्यामुळे असणारा जी काही व्यवस्था निर्माण झाली आहे ती संभ्रम निर्माण करणारी आहे। या सगळ्या गोष्टीवर चर्चा विनिमय झालं पाहिजे ना। कधी कधी आम्ही पाहतोय का उमेदवारीपेक्षा आणि राजकीय अस्तित्वापेक्षा काही सामान्य लोकांचे मुद्दे महत्त्वाचे असते, किमान त्यावर चर्चा तर झाली पाहिजे आणि ते करायला जर तयार नसेल तर आवाज उठवावा लागेल। तर होते आमदार बच्चू कडू। कॅमेरामॅन की दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।